बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक किशोर शांताबाई काळे लिखित कोल्हाट्याचं पोर. प्रकरण 17. मेडिकलला असताना मधुमावशीकडे, अभिनेत्री मधु कांबीकडे हिच्याकडे मी नेहमी जात असे. तिला माझ्याविषयी मोठा अभिमान वाटत असे. मलाही तिचा आधार वाटे. मी तिला रोज फोन करीत असायचो. 7-8 दिवस जर माझा तिला फोन नाही मिळाला तर ती माझ्या हॉस्टेलवर फोन करायची. एके दिवशी असाच मधुमावशीचा फोन आला. मी हॉस्टेलला नव्हतो. सगळ्या हॉस्टेलभर चर्चा सुरू झाली. माझा रूम पार्टनर प्रसाद रोकडे खोलीवरून खाली फोनकडे आला. त्यानं फोन घेतला. मधुमावशी प्रसादशी बोलत होती. किशोर कुठे आहे? खूप दिवस झाले त्याचा फोन आला नाही वगैरे. प्रसाद घाबरला होता. काय बोलावं आणि काय नाही हे त्याला समजेना. त्यानं पटकन फोन ठेवून दिला. मी आल्यानंतर प्रसादनं मला सांगितलं की किशोर, तुझ्या मावशीचा फोन आला होता. तुला फोन करण्यास सांगितलं आहे. मी मावशीला लगेच फोन केला. मावशीनं फोनवर विचारलं, का रे? काय किशोर, कुठे गेला होतास? 7-8 दिवस झाले तुझा फोन आला नाही. तुझ्या पार्टनरनं पण अर्धवट बोलणं केलं आणि फोन ठेवून दिला. असं का केलं त्यानं? मी मावशीला म्हणालो, तो तुम्हाला घाबरला. मावशी म्हणाल्या, दामोदर हॉलला परळला आज माझं नाटक आहे. कशी राहू मी तशीच. तुला वेळ असेल तर ये. आणि म्हणाल्या, तुझ्या मराठी भाषेचा टोन बदल, चांगलं बोलत जा. असं प्रत्येक वेळेस मला मावशी म्हणायच्या. अरे किशोर, मराठी भाषेत सुधारणा कर. कॅसेट लावत जा आणि आपला आवाज टेप करून टेपवर ऐक. म्हणजे आपल्या चुका आपल्यालाच कळून येतात. तसंच इतरांच्या मराठी भाषेच्या कॅसेट लावून त्यांच्या टोनकडे लक्ष दे. मी नाटकाला गेलो, पण जाण्यास उशीर झाला होता. मी सरळ मेकअप खोलीमध्ये जाऊन बसलो. सर्वजण मला विचारत होते, कोण पाहिजे? मी म्हणायचो, मधुमावशी, मी त्यांच्या बहिणीचा मुलगा आहे. मग त्यांनी मला पुढच्या खुर्चीवर बसण्यास जागा दिली. नाटकाचा प्रयोग चालू होता. मावशी जीव ओतून अभिनय करीत होती. खरंच मला आश्चर्य वाटत होतं. एक तमाशातली बाई एवढी प्रगती करू शकते. त्यावेळेस मला वाटत होतं की कष्ट केल्यानंतर अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते. मावशी किती प्रयत्न करायची ते मी डोळ्यांनी बघायचो. कष्ट करण्याबाबत मी त्यांचा आदर्श माझ्यासमोर नेहमी ठेवतो. नाटकाच्या प्रयोगापूर्वी स्वतःच एकट्या आरशात बघून नाटकातलं वाक्य परत परत म्हणायच्या. मावशीचं नाटक चालू असताना प्रेक्षक मावशीच्या अभिनयाला बघून टाळ्यांचा कडकडाट करीत असत. माझं मन अशावेळी आनंदानं सुखावायचं. मधुमावशीच्या ठिकाणी माझ्या आईचं चित्र मला दिसत होतं. वाटायचं माझी आई देखील अशीच एक चांगली अभिनेत्री झाली असती. मधुमावशी किती भाग्यवान आहे. नाटकाचा प्रयोग संपला. मी मेकअप खोलीमध्ये गेलो. मावशी मेकअप पुसत होती. तिनं मला बघितलं आणि म्हणाली, कसं वाटलं नाटक? तिनं लगेच विजय कदम यांची ओळख करून दिली आणि मोठ्या आनंदानं आणि अभिमानानं म्हणाली, हा माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे. तो डॉक्टर आहे. तिनं नंतर नाटकातल्या सर्व कलाकारांच्या ओळखी करून दिल्या. सर्वांना आश्चर्य वाटलं. मावशी लवकरच सर्व आटोपून आली. म्हणाली, किशोर, माझ्याबरोबर लालबागपर्यंत चल. मला लालबागला सोड आणि तुला वेळ असेल तर थांब माझ्याबरोबर, कारण मला सुमनताईला भेटायचं आहे. नसेल तर तू तुझ्या हॉस्टेलला जा. आम्ही टॅक्सीमध्ये बसलो. मावशीनं माझा चेहरा वाचला होता. माझ्या चेहऱ्यावर आनंदाचं तेज चमकत होतं. मावशी म्हणाली, किशोर, हे जीवन सुखाचं नाही. अनेक प्रकारच्या लोकांची प्रसंग येतो. हे इतकं यश मिळवलं आहे. मावशी कधी रडका चेहरा करायची तर कधी हसरा. खरंच मावशी भोळी आहे. तितकीच कर्तव्य तत्पर आहे. मावशी म्हणाली, किशोर, माझ्या आयुष्यात खूप वाईट प्रसंग आले, परंतु माझ्या परमेश्वरानं मला वाचवलं.
काल परवाच घडलेला प्रसंग सांगते. दादा कोंडकेशिवाय कोणालाच माहीत नाही. 1-2 व्यक्तींचा मला रोज फोन येत होता की बाई, आम्ही एक TV सिरियल काढत आहोत, त्यात आपण जर काम केलं तर आभारी होऊ. मी त्याला माझ्या घरी बोलावलं. त्यांनी मला त्यांच्या सिरियलबद्दल मजकूर वाचून दाखवला. मला थोडासा संशय आला की ही माणसं जरा विचित्र दिसत आहेत. मी त्यांना विचारलं, मग आपलं मत काय आहे? ते 3 होते. ते म्हणाले, तुम्हाला आमच्या बंगल्यावर यावं लागेल, कारण तिथे सर्व कलाकार आले आहेत. सर्वांचं एकमत घेऊन शूटिंगची तारीख ठरवायची आहे. मी ह्यांच्या एकंदरीत बोलण्यावरून आणि हालचालीवरून ओळखलं होतं की हे सर्व खोटं आहे. असला माझ्या जीवनात पहिलाच प्रसंग होता. पण ठरवलं की यांना असं मोकळं जाऊ द्यायचं नाही. मी त्यांना म्हणाले, तुमच्या बंगल्यावर जाण्याची सोय केली आहे ना? ते म्हणाले, बाई, तुमच्यासाठी कार आणली आहे. मी लगेच मनात ठरवलं आणि म्हणाले, चला. मी पुढे ड्रायव्हरच्या बाजूला बसले आणि ते 3 मागे बसले. त्यांना मी म्हणाले, दादरकडून गाडी वळवा, मला काही वस्तू घ्यायच्या आहेत आणि माझी एक मैत्रीण आहे, तिला भेटायचं आहे. मी दादरला उतरले आणि त्यांना सांगितलं की मी 15 मिनिटात येते. ते म्हणाले, बाई लवकर या. मी सरळ दादांच्या बंगल्यावर गेले आणि दादांना हे सर्व सांगितलं. दादा म्हणाले, मधू, तू त्यांना सांग की माझी मैत्रीण आपल्याला चहा घेण्यास बोलावते आहे, आपण याल का? मी त्यांच्याकडे परत गेले आणि दादांनी जसं सांगितलं होतं तसंच म्हणाले. ते माझ्याबरोबर आले. त्यानं सरळ दादांच्या बंगल्यात घेऊन गेले मी आणि बाहेरचं गेट बंद केलं. दादांची मी त्यांची ओळख करून दिली. त्यांचं सर्व शरीर घामानं भिजलं होतं. दादाने त्यांची कसून चौकशी केली. ते खरं सांगण्यास तयार होत नव्हते. दादाने 4-5 बलवान व्यक्तींना बोलावलं व दम दिला की तुम्ही जर खरं नाही सांगितलं तर इथं तुम्हाला जीव जाईपर्यंत मारू आणि पोलिसांच्या हवाली करून देईन. गजाआड टाकीन, त्यापेक्षा तुम्ही खरं सांगा. त्यांनी मग सर्व खरं सांगितलं. त्यांचं चित्रपट वगैरे सर्व खोटं होतं. खरंच किशोर, मोठ्या वाईट प्रसंगातून दादामुळे मी वाचले. आणि तुला वाटत असेल तुझी मावशी किती सुखी आहे. हे सर्व मधुमावशी हसता हसता एकदम रडका चेहरा करून सांगत होती. मला तर वाटलं की माणूस हा कधीच सुखी राहू शकत नाही. सुख मानलं तरच आहे, नाहीतर आयुष्यभर दुःखच आहे. मधुमावशीने हे सांगितल्यानंतर माझी आई किती सुखी आहे याची मला जाणीव झाली. साधी चटणी भाकरी असली तरी ती इज्जतीची होती. मधुमावशी किती सुखी आहे हा गैरसमज दूर झाला होता. दुसरा माझा गैरसमज होता तो मधुमावशी खूप श्रीमंत आहे असा. एके दिवशी मधुमावशीचा भाऊ रमन हा माझ्या हॉस्टेलवर आला. तो माझ्याकडे आठवड्यातून किंवा महिन्यातून येत असे. रमन एका अभिनेत्रीचा भाऊ असून देखील तो रात्रीची नोकरी करीत असे. कारण मधुमावशी ही तर कोल्हाटी स्त्रियांपेक्षा वेगळी होती. आपल्या भावाला किंवा इतर कोणत्याही नातेवाईकाला आयतं सांभाळण्यास ती तयार नव्हती, मात्र त्यांना अडचणीत मदत करण्यास ती तयार असायची. रमननं सांगितलं, काय करू किशोर, मला सिनेमात काम करण्याची इच्छा आहे, पण मधुताई माझी शिफारस कोणालाही करीत नाही. म्हणजे तू आधी कायमची नोकरी कर, स्वतःचं पोट भरण्याइतकी तरी नोकरी कर आणि मग तुला वाटलं तर पिक्चरमध्ये काम कर, पण तू स्वतः प्रयत्न कर. मी कोणालाही तुझ्याविषयी सांगणार नाही की हा माझा भाऊ आहे आणि ह्याला पिक्चरमध्ये छोटा मोठा रोल द्या. मी पण ठरवलं आहे की मी मधु कांबीकरचा भाऊ म्हणून या क्षेत्रात उतरणार नाही. माझ्याकडून स्वतःहून शक्य झालं तर करीन. आणि हे सगळं रमन सांगत होता. तोच रमन आता वाशीला रिक्षा चालवित आहे. खरंच धन्य ती मधुमावशी. परमेश्वरानं उपजताच त्यांना हे वैचारिक बुद्धी दिली आहे. एके दिवशी मी मधुमावशीच्या घरी गेलो. त्यावेळी ती तिचं सर्व सुख आणि दुःख सांगत होत्या. रमनविषयी ती तक्रार करत होती. म्हणाली की किशोर, मी सगळ्यांना आयतं कसं खाऊ घालू? माझ्याकडे कुठून एवढा पैसा येणार? त्यांना का समजत नाही? एक नाटकाचा प्रयोग म्हणजे 3 तास स्टेजवर बडबड करावी लागते आणि मोबदल्यात कधी 300 तर कधी 500 रुपये मिळतात. त्यात माझा खर्च. आणि पिक्चरमध्ये काम करते म्हणजे काय, 1,00,000-2 लाख मिळत नाहीत. खरंच मला खूप वाईट वाटलं होतं,
कारण त्यापूर्वी माझ्या अडचणीत मधुमावशीनं 500 रुपयांची मदत केली होती. ते 500 किती मोलाचे होते हे कळलं. मावशी म्हणायची की अडचण आली की मला कळवीत जा, पण त्यानंतर मी त्यांना माझी अडचण कळू दिली नाही. MBBSच्या शेवटच्या वर्षाला होतो. आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक होती. कॅन्टीन, खानावळ, मुलांचे उसने घेतलेले पैसे, थकलेलं भाडं, मला कर्जाचा डोंगर दिसत होता. अनेक ठिकाणी पार्ट टाईम नोकरी केली. जीव थकून जात होता. वेळेवर जेवण मिळत नव्हतं. प्रकृती खराब झाली होती. तशीच नोकरी आणि कॉलेज यांची गाठ घालत होतो. मला चक्रा येत होत्या. दाढी वाढली होती. पण आता असं करून भागणार नव्हतं. पुन्हा एकदा कपडे विकण्याचा धंदा करावा असं मनाला वाटत होतं. कारण माझं शेवटचं वर्ष होतं. या पार्ट टाईमवर मार्ग काढण्यासाठी मी पुण्याला माझ्या मित्राकडे कल्याण नासे यांच्याकडे गेलो. मला मदतीची अपेक्षा होती. तो घरी नव्हता. माझा अपेक्षाभंग झाला. मला खूप खूप वाईट वाटत होतं. या परिस्थितीत काय करावं समजत नव्हतं. माझं डोकं विचारानं बधीर झालं होतं. कारण गरजवंताला अक्कल नसते. अशाही परिस्थितीत मी मनाचा निश्चय केला आणि पुण्याच्याच अभिनव कला महाविद्यालयात शिकत असला माझा मित्र नाऱ्या वाघमोडे यांच्याकडे गेलो. मला रात्रीचा निवारा आणि पोटाला भाकरी हवी होती. वेळ रिकामा होता. मनात आलं कमलाकडे जावं. तिनं मला 2-3 पत्र पाठवली होती. कमला माझ्या चुलत मावशीची मुलगी आहे. त्यावेळी ती 8वीला होती. सेवा सदन हॉस्टेलला राहत होती. मी व अनिल तिच्याकडे गेलो. तिची शाळा सुटेपर्यंत थांबलो. शाळा सुटली होती, पण भेटण्याची वेळ संपली होती. तिनं मला 2 शब्दात सांगितलं, किशोर भाऊ, तू उद्या 11 वाजता ये. पण मला काय माहीत की मला उद्या आणखी एका नवीन संकटाला तोंड द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे कमलला भेटण्यासाठी मी गेलो, तर तिथे लीलावती भूमकर हजर होती. कोणीतरी तिचे कान भरले होते. लीलाची आई आदरणीय चंपावती भूमकर माझ्याकडे आली व मला म्हणाली, माझ्या मुलीच्या 3 सोयरीक तूच मोडल्यास. मला मात्र आता भूकंप होतो की काय असं वाटू लागलं. मी स्वप्नातही कोणाचं वाईट पाहत नाही. लीला तर माझ्या जातीची होती. मला काहीच कळत नव्हतं, कारण परिस्थितीनं माझं तोंड बंद केलं होतं. कर्जदाराकडे अक्कल गहाण होती. चंपावतीबाईंनी माझा अपमान केला, पण मला आता अपमानाची सवयच झाली होती. परंतु त्या चंपावती भूमकरविषयी मला आजही आदर वाटतो, कारण तिनं नाच गाण्याच्या रूपानं महाराष्ट्राची लोककला जिवंत ठेवली आहे. चंपावतीबाईला पाहताच मला माझ्या आईची आठवण येते. मन भरून येतं. नाच गाणं करून आपला संसार तिनं उभा केला आहे. बिचारीनं खूप कष्ट केले आहेत. सिनेमात नुसत्या देहाचं प्रदर्शन करून 2 लाख रुपये मिळतात, पण 9वारी साडी नेसून रात्रभर नाचलं तरी 200 रुपये मिळत नाहीत. अशाही परिस्थितीत या बाईचा आदर्श घेण्यासारखा आहे. समाज मात्र यांना कमी लेखतो आहे, कारण या कोल्हाट्याच्या बाया आहेत. यांना मान नसतो, मन नसतं, भावना नसतात, पोट नसतं. असतं ते फक्त शरीर, ज्याला समाज आपलं उपभोगाचं साधन समजतो. 2 मुलं 1 मुलगी शिकवून त्यांनी सुसंस्कृत केली आहेत. कुठं जावं हेच कळत नव्हतं. मी भ्रमिष्ट झालो होतो. मी तसाच उदास मनानं मुंबईला आलो. हॉस्टेलवर पाऊल ठेवताच कॅन्टीनवाला भेटला. त्याला बघता छिन्न विछिन्न झालो. जवळ जाताच मी बोलण्यापूर्वी तोच म्हणाला, क्या काले, आपको कुछ है कि नहीं? किसी भी बात को मर्यादा होती है. अब हमें कब तक चुप बैठना पड़ेगा? त्याचं बरोबर होतं. त्याच्याकडे पाहून मी शर्मेनं मान खाली घातली. माझ्याकडे झोपेच्या गोळ्या होत्या. त्या खाण्याचा पूर्ण निर्णय घेतला. दार बंद केलं. गोळ्या घेणार इतक्यात माझा मित्र प्रसादनं दाराची कडी वाजविली. मी दार उघडणार नव्हतो, पण वाटलं अखेरचं त्याला भेटून तरी जावं व या जीवनाला नाहीसं करावं. आत्महत्या करावी वाटे, पण माझी आई, भाऊ यांना नंतर कोण सांभाळेल? त्यांचं चित्र माझ्या डोळ्यांसमोर दिसत होतं. माझ्यासाठी मला जगता नाही आलं तरी माझ्या आईसाठी तरी मला जगावंच लागणार होतं. मला वाटत होतं मी अनाथ असतो तर किती चांगलं झालं असतं. अनाथ असतो तर अनाथाश्रमात माझा कोणीतरी सांभाळ केला असता.
इकडे आणि तिकडे विहीर अशी स्थिती होती. जीव नकोसा झाला होता. झोपेची गोळी घेतल्याशिवाय मला त्या काळात झोप येत नसे. आईबद्दल विचार येत. बिचाऱ्यानं खूप कष्ट केले आहेत. प्रसाद हा माझा पहिल्या वर्षापासूनचा मित्र व रूम पार्टनर. बिचारा नेहमी हसत असतो, खुश असतो. तो हसतच आतमध्ये आला. म्हणू लागला, किशोर, माझी यमो आली. माझ्या डोळ्याला पाणी आलं, पण डोळ्याच्या बाहेर ते पडू दिलं नाही. कारण सवय झाली होती. वाटत होतं मला यमो कोण पाठवणार. मला त्याचा थोडाफार आधार होता, पण त्या बिचाऱ्याला किती दिवस मी त्रास देणार होतो. त्याला पण मोजकेच पैसे येत होते. प्रसादनं मला 200 रुपये दिले. मला असं वाटू लागलं की देवानं माझा आवाज ऐकला. मला बघितल्यावर कधी कधी त्याच्या डोळ्याला पाणी येत असे. त्याला रडणं म्हणजे काय हे माहीतच नव्हतं, पण माझी परिस्थिती त्याला रडायला भाग पाडत होती. पहिल्या वेळेस त्यानं दुःखाचे अश्रू डोळ्याबाहेर पडू दिले होते. माझं मन प्रसन्न राहावं म्हणून हसून खेळून तो माझ्याशी गप्पा मारीत असे. तो मला एक क्षणही एकटा सोडत नसे. तो बोलतच होता. माझे डोळे त्याच्याकडे होते, पण मन मात्र दुसरीकडे होतं. आता या 200 रुपयांचं काय करावं. एकाचेही पैसे पूर्ण देणे होत नाहीत. माझं डोकं म्हणजे एक पोकळी झाली होती. शेणातले किडे शेणाला पाखरून जसे भुगा करतात तसं माझं डोकं विचारानं पोखरलं होतं. सगळीकडे अंधार पडला होता, पण तशाही अवस्थेत मी प्रकाशाचा रस्ता शोधण्याचा प्रयत्न करीत होतो. आर्थिक अडचणींना कंटाळून मी सोनपेठला गेलो. माझं अचानक येणं झालं होतं, कारण पावसाळा होता, सुट्ट्या नव्हत्या. मग मी कसा घरी आलो. आईला माझी काळजी वाटली. प्रकृती बघून आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आईला सर्व सांगितलं. नाना म्हणाले, थांब, काहीतरी करतो, इकडून तिकडून पैसे आणतो. मी घराच्या बाहेर निघत नसे. पाठीमागच्या दारानं बोळीमधून शेतामध्ये जात असे. 1 महिना झाला, काहीच झालं नाही. नाना कधीतरी कुठेतरी जाऊन येत असत व म्हणत असत, काम झालं नाही. 1.5 महिना झाला. माझी 2ऱ्या सत्राची परीक्षा जवळ आली होती. 1.5 वर्ष म्हणजे आमचं 1 वर्ष असतं. माझं 3रं वर्ष होतं व 2ऱ्या सत्राची परीक्षा जवळ आली होती. त्यामुळं मला रात्रंदिवस झोप येत नव्हती. जेवण तर जातच नव्हतं. गावातील सर्व लोक चर्चा करीत होते की किशोरनं मेडिकल सोडून दिलं आहे काय. कारण 2 महिने झाली तरी मी घरीच होतो. पावसाळा असल्यामुळे सुट्ट्या नसतात हे त्यांना माहीत होतं. घरात रोज भांडण होत होतं. आईचा जीव मात्र कासावीस होत होता. नाना बाहेर गेले होते. धोबी आला होता म्हणून वडिलांचे कपडे खिसे तपासून देत होते. तर मला त्यांच्या खिशात मटक्याची चिठ्ठी दिसली. मटक्याची चिठ्ठी बघताच मी मटकन खालीच बसलो. आता मला काही मार्गच नव्हता, कारण गावातील सर्व प्रतिष्ठित लोकांना मी सांगून बघितलं. मी डॉक्टर बाहेतीकडे गेलो. ते फार श्रीमंत होते. मोठ्या अपेक्षेनं गेलो होतो. त्यांनी मला विचारलं, अरे किशोर, खूप दिवसांपासून मी तुला येथेच बघत आहे. मी काही न बोलता रडण्यास सुरुवात केली, कारण आता रडण्याशिवाय मला बोलताच येत नव्हतं. कंठ दाटून आला होता. माझे ओठ थरथर कापत होते. त्यांना मी सर्व काही सांगितलं. त्यांच्या पत्नीच्या डोळ्याला पाणी आलं. बाजूला 2 व्यक्ती होत्या, त्यांच्याही डोळ्याला पाणी आलं. कृष्णा सावकारांचा मुलगा आणि असे हाल, असं ते एकमेकांना म्हणू लागले. मेडिकलला नंबर लावण्यासाठी 3 लाख रुपये दिले तरी नंबर लागत नाही, आणि या मुलाला शिकायला पैसा नाही. काय देव अन्याय करतो बघा. डॉक्टर बाहेती खूप वर्षांपासून सोनपेठला प्रॅक्टिस करतात. 1 वर्षाचा कोणता तरी त्याने डिप्लोमा केला आहे, पण प्रॅक्टिस मात्र जोरात करतात. अमाप पैसा कमावतात. मोठमोठ्या बिल्डिंगी बांधल्या. मला मदत करण्याची त्यांची इच्छा होती, पण वडिलांना सर्व घाबरत असत. कृष्णा सावकारांकडे पैसे नाहीत असं कधी होणार नाही. कधी कुठंतरी पाणी मुरत आहे, कारण मी ठेवलेल्या बाईचा मुलगा होतो. यांच्या भानगडीत पडायला नको. लोकांना काय माहीत की मटक्यानं आमच्या घराचा बडा घर पोकळवासा केला आहे. मटक्यामध्ये पैसे जात होते. नाना बेचैन असायचे. मटका न लागल्याचा राग आमच्यावर काढायचे.
आमची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार्ग अशी होती. त्यांच्या गल्लीतील माणसं मात्र माझ्याकडे रोज पाहत होते. कृष्णा सावकारांच्या रांडेचा पोरगा म्हणून माझी ओळख करून देत होते. त्यांच्या नजरेचे विषारी बाण मला घायाळ घायाळ करीत होते. माझ्या मनाला शांती मिळावी म्हणून गावातील संत बाबूदेवाकडे मी जाऊ लागलो. पण देवतांना झोप लागली होती. देव पळून गेले होते. माझ्या मतीला कोणी धावत नव्हतं. संत बाबूदेवानं मला परभणीच्या पारडीकर महाराजांकडे जा, तुला ते मदत करतील असं सांगितलं. मी श्रीफळ गुरुजींकडे पैसे घेऊन परभणीला गेलो. पारडीकर महाराजांनी मला एक जप दिला. जप केल्यानंतर तुला पैसे मिळतील असं सांगितलं. काही असलं तरी माझा पारडीकर महाराजांवर विश्वास बसला. मी जप करायचं ठरवलं. शेवटचा प्रयत्न म्हणून मी डॉक्टर बुराडे यांच्याकडे गेलो. त्यांना माझी सर्व परिस्थिती सांगितली. सावकाराकडे पैसे नाहीत असं कधी होणार नाही. पुन्हा पहिले पाढे 55. डॉक्टरांजवळ अशोक चिमणगुंडे बसले होते. त्यांना माझी दया आली. त्यांनी माझी आस्थेनं चौकशी केली. तू एवढा शिकलास म्हणून बरं, नाहीतर या गावात तुमच्यासारख्या मुलांना जगू दिलं नसतं असं म्हणून सहानुभूती दाखवली. तुझ्या नावावर जर जमीन असेल तर मी तुला बँक मॅनेजरकडून गाडी बैलासाठी कर्ज मिळवून देतो असं ते म्हणल्यावर मला खूप आधार वाटला. मी रोज 7/12चा उतारा व इतर कागदपत्र घेऊन त्यांच्या घरी जात असे. पण त्यांची माझी गाठभेटच होत नव्हती, कारण ते मला टाळत होते. खासदार लोणीकरांच्या घरी जाण्यास मला नको वाटत होतं. आईनं सावत्र भावाच्या लग्नासाठी लोणीकरांकडून 10,000 रुपये आणले होते. ते अजून दिले नव्हते. मला लाज वाटत होती, पण मला त्यांची मुलगी सुद्धा हिनं पाहिलं. म्हणून नाईलाजास्तव मी लोणीकर निवासामध्ये गेलो. नागिन मावशी समोरच बसल्या होत्या. माझी त्याने आस्थेनं चौकशी केली. मुंबईहून कधी आलास म्हणून विचारलं. मी नागिन मावशीला खोटंच सांगितलं की 2 दिवस झाले मी आलो आहे. पण त्यांना सर्व माहीत होतं की 2 महिने मी सोनपटमध्येच आहे. त्या म्हणाल्या, मला सर्व माहीत आहे. तू मोठा माणूस आहेस, डॉक्टर झाला आहेस ना, आम्हाला विसरला आहेस आता. मला रडू आवरत नव्हतं. मी मनसोक्त रडलो. मावशीनं मला जवळ घेतलं. त्यांच्या पदराच्या सावलीत काही क्षणांसाठी का होईना मी सर्व दुःख विसरून गेलो. मावशीला सर्व कहाणी सांगितली. मग तिला दया आली. ती म्हणाली, तू इतके दिवस का गप्प बसलास? लगेच सांगायला काय झालं होतं? थांब, तुझे काका झोपेतून उठू देत. त्यांच्या कानावर घाल, काहीतरी मार्ग निघेल. काका झोपेतून उठले. मी सर्व हकीकत त्यांना सांगितली. त्यांना पण वाईट वाटलं. ते म्हणाले, 5 ऑक्टोबरपासून मी तुला महिना 1500 रुपये देतो. मला खूप खूप समाधान वाटलं. 33 कोटी देव मी खासदार लोणीकरांच्या रूपानं पाहत होतो. पण आज तर 20 सप्टेंबर होता. 5 ऑक्टोबरला माझी दुसऱ्या सत्राची परीक्षा संपत होती. पुन्हा परभणीहून सोनेपेठला आलो होतो. आई नानांना आनंद झाला. मला मुंबईला जाऊन परीक्षेला बसणं महत्त्वाचं होतं. मी आई नानांना थोड्या पैशांची व्यवस्था करण्यास सांगितलं. आईचा नाईलाज होता. नाना मात्र भरपूर जेवण करून आरामात झोपत होते. आपण त्या घरचे नाही असं ते भासत होते. मटका मात्र रोज खेळत होते. माझं मन वाऱ्याच्या वेगानं मुंबईला धावत होतं. मला गाडी खर्चाला सुद्धा पैसे नव्हते. आई नानांवर मी मनातून धुमसत होतो. त्यांच्या वागण्याचा राग येत होता. आई नानांना म्हणाली, असं झोपेचं सोंग घेऊ नका, काहीतरी प्रयत्न करा. नानांचा स्वाभिमान डिवचला होता. त्यांना राग आला. त्यांनी आईला शिवीगाळ केली. म्हणाले, तुमच्याशी माझा काही संबंध नाही, तुमचं पैशाचं तुम्ही बघा. मग मात्र माझा राग अनावर झाला. एक पिता आपल्या कर्तव्यातून पळ काढत होता. मला सहन झालं नाही. मी आईवर रागावलो. माझ्यातला सैतान जागा झाला होता. मी आईला म्हणालो, तुला नवरा प्यारा आहे, तुला आमची गरज नाही. आमच्यासाठी तू काय केलंस? जे काही केलं ते सर्व नानांसाठी. जयश्री अक्काच्या लग्नात स्वतःच्या पाटल्या तिच्या हातात टाकल्या. हातातल्या अंगठ्या नानांना मटक्यासाठी म्हणून दिल्या. पेरणीला पैसा नाही म्हणून सोयऱ्याकडे भीक मागितली. बंडूदादा याच्या नोकरीसाठी खासदार लोणीकरांच्या पाया पडलीस. त्यांच्याकडून बंडूदादाच्या लग्नासाठी 10,000 रुपये आणलेस.
लग्नात बंडूदादाच्या बायकोच्या गळ्यात स्वतःच्या गळ्यातलं 2.5 तोळ्याचं गंठण घातलंस आणि स्वतःच्या पोटच्या मुलासाठी फक्त रडण्याशिवाय तू काही करू शकत नाहीस. मी काय बोलतोय याचं मला भानच नव्हतं. अनेक दिवसांची मनातील जळमट मी आज ओकत होतो. बेभान झालो होतो, पागल झालो होतो मी. मी रागाच्या भरात माडीवर गेलो, दाराची कडी लावली. माडीवर आता कोणीच राहत नव्हतं, कारण मोठ्या आई सावत्र आई नानांच्या त्रासाला वैतागून नानांना सोडून माहेरी गेल्या होत्या. परभणीला मुलाजवळ राहत होत्या, त्यामुळे माडी रिकामीच होती. माडीवर ढेकून मारण्याचं औषध होतं, ते सर्व औषध मी प्यायलो. त्याबरोबर मला उलट्या होऊ लागल्या. मला त्रास सहन होत नव्हता. दीपक मोठमोठ्याने ओरडत होता, दारावर लाथा मारित होता. मला त्रास सहन न झाल्यामुळे मी कडी उघडली आणि बाहेर येऊन पडलो. माझ्या तोंडाला फेस येत होता. आई नाना पळत आले. आई रडू लागली. तिची दातखिळी बसली होती. तिच्या अंगावरच्या कपड्यांचं भान नव्हतं. नाना ओरडत होते, किशोरला वाचवा, माझ्या पोराला वाचवा. नाना तोंडावर मारून घेत होते. गल्लीला जत्रेचं स्वरूप आलं होतं. माझ्या तोंडाला फेस येत होता. मी बेशुद्ध पडलो. नाना बेभान झाले होते. मला वाचवण्यासाठी धडपड करीत होते. दीपक मोठमोठ्यानं बोंबलत होता. गाडी आणली. विष्णू दहिवाल, मनू दहिवाल आणि दीपक मला आरोग्य केंद्रात घेऊन गेले. डॉक्टर शेटे यांनी झालेला प्रकार ओळखला. ताबडतोब औषधोपचार केला. मी शुद्धीवर आलो. मी विष घेतलं ही बातमी सर्व गावात पसरली. गावातील बरेच लोक मला भेटण्यासाठी दवाखान्यात येत होते. ते म्हणत, डॉक्टर, तुम्हाला कसलं दुःख होतं? काय झालं होतं? तुमच्यासारख्या डॉक्टरनं असं केल्यावर आम्ही काय करावं? असे अनेक प्रश्न मला करीत होते. पण मी त्यांना काय सांगणार होतो, कारण बऱ्याच जणांना आमच्या घरात काय चाललं आहे हे माहीत होतं. सगळेजण माझी समजूत काढत होते. डॉक्टर शेटे पोलीस केस करणार होते, पण आई रडत म्हणाली, किशोर, तुझ्या पाया पडते, असं काही करू नकोस. माझ्या कुंकवाची इज्जत वाचव. आईला आईच्या कुंकवाच्या इज्जतीची काळजी लागली होती. पण तू पोटचा गोळा मरणाच्या दारी देऊन ठेवला आहे याची तिला काळजी नव्हती. तू पोलिसाला खोटं बोल की उंदराचं औषध शेंगदाण्यात अचानक खाण्यात आलं होतं. एवढा प्रकार होऊन देखील आई नानावर प्रेम करीत होती. एका भारतीय स्त्रीचं प्रतीक तिच्यात मला दिसत होतं. मी डॉक्टर शेट्टेंना विनंती केली की कृपया पोलीस केस करू नका. माझ्या शेवटच्या वर्षाची 2ऱ्या सत्राची परीक्षा चालू आहे आणि मला लवकर मुंबईला जावं लागणार आहे. मी परभणीला गेलो. भाऊ रामराव लोणीकरांकडून पैसे घेतले. ते म्हणाले, तुला दर महिन्याला मी पैसे पाठवत जाईन. मी मुंबईला आलो तर 2ऱ्या सत्राची परीक्षा संपलेली होती. झालेला प्रकार माझ्या डोक्यात सारखा घोळत होता. शेवटची परीक्षा जवळ आली, परंतु माझी हजेरी फारच कमी होती. कारण सोनपेठला येण्या जाण्यास, राहण्यास आणि नोकरीच्या कामात मी कॉलेज बरोबर करू शकलो नव्हतो. त्यामुळं मला कॉलेजनं परीक्षेला बसू दिलं नव्हतं. अजून एक मोठा प्रश्न माझ्यापुढे उभा होता, कारण माझं 1 वर्ष वाया जाणार होतं. पण लोणीकरांचा आधार लाभला होता. माझी मुख्य विवंचना नाहीशी झाली होती. धन्यवाद. इथे लेखक किशोर काळे लिखित कोल्हाट्याचं पोर या आत्मचरित्राच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया 2ऱ्या कादंबरीच्या अभिवाचनासह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.